नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. काल आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केलेली आहे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तर मग सेकंड क्वेश्चन मध्ये एकूण 2 प्रश्न इथे आपले झालेले होते. तर या पुढचे प्रश्न आपल्याला आज बघायचे. तर मग चला, काल आपण क्वेश्चन नंबर 2 मधला सब क्वेश्चन 2 आपण इथे पाहिलेले होते. तर आज त्यापुढील प्रश्न इथे आपल्याला पाहायचे. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 2 आपला काय होता रे, एक बार मी इथे रिपीट करतो. क्वेश्चन नंबर 2 आपला दिलेले कंपाऊंड स्टेटमेंटला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं होतं. ठीक आहे, त्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. बघा त्यामधला सब क्वेश्चन 3 काय म्हणते, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. ठीक आहे, इथे बघा कनेक्टिव्ह कोणता आहे रे, इफ अँड ओनली इफ. ओके, बरोबर आहे का? तर मग बघा एकूण इथे स्टेटमेंट किती आहेत, 2 स्टेटमेंट. पहिला कोणता, हा. दुसरा हा. काल बघा, काल आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने लिहायचं याला. ठीक आहे, मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. काल आपण याला पाहिलंय कशा पद्धतीने लिहायचं. बघा पहिल्या स्टेटमेंटला आपण कशा डिनोट करू, पी ने. लेट पी ला काय म्हणू, द अँगल इज राईट अँगल. The angle is a right angle. Second statement Q आहे आपला काय, it is measure of 90 degree. ठीक आहे, या राईट अँगलचं किती असते रे माप, 90 degree. It is measure of 90 degree. बघा याचं सिम्बॉलिक फॉर्म काय आहे मग, सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म काय आहे इथे मला सांगा. इथे लॉजिकल कनेक्टिव्ह काय आपला, इफ अँड ओनली इफ. ओके, इफ अँड ओनली इफ ला आपण कसं लिहितो, पी डबल इम्प्लाइज क्यू. याला डबल इम्प्लिकेशन म्हणतो. ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ओके, अशा पद्धतीने आपण इथे याला मांडतो. ठीक आहे, याला सोडवतो. तर मग चला फोर्थ क्वेश्चन बघा काय म्हणतोय, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्टूस. ठीक आहे, आता इथे नेहमी लक्षात ठेवा नायदर नॉर. ठीक आहे, नायदर नॉर किंवा बट जेव्हा जेव्हा येईल स्टेटमेंट मध्ये तेव्हा इथे सिम्बॉल अँडचा यूज करायचं. ठीक आहे, इथे सिम्बॉल अँडचं यूज करायचं. ओके, तर मग चला इथे काय येणार, मग इथे नायदर नॉर आल्यानंतर इथे सिम्बॉल कोणता यूज करणार, अँडचा. आता सर्वप्रथम इथे आपल्याला 2 स्टेटमेंट लिहावं लागतील. एक पहिला पी आणि दुसरा क्यू. आता बघा पी कोणता येईल, अँगल इज ॲक्यूट. ठीक आहे, आणि दुसरा स्टेटमेंट कोणता येईल, अँगल इज ऑब्टूस. पहिला पी, ठीक आहे, दुसरा कोणता येईल, क्यू. म्हणजे पी कोणता येईल, अँगल इज ॲक्यूट आणि अँगल इज ऑब्टूस. हे तुम्हाला आता याच पद्धतीने मांडायचं आहे. ठीक आहे, सगळं मांडत बसणे योग्य नाही, हे तुम्ही करू शकता. ओके, तर मग चला, आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, नायदर म्हणजे काय ते नॉट. ठीक आहे, नॉर म्हणजे पण नॉट. ठीक आहे, अँगल हा ॲक्यूट पण नाही, ऑब्टूस पण नाही. ओके, याने इथे बघा पी ला काय लागेल, पी स्टेटमेंटला निगेशन लागेल आणि क्यू स्टेटमेंटला पण काय लागेल, निगेशन लागेल. आणि दुसरी गोष्ट, आता इथे सिम्बॉल कोणता यूज करायचा, सिम्बॉल अँड यूज करायचा. कोणता, अँड. ठीक आहे, ओके, समजलं का? ठीक आहे, काही अवघड नाही, लक्षात ठेवा. नायदर म्हणजे नॉट, नॉर म्हणजे नॉट. ठीक आहे, इथे एकतर ॲक्यूट पण नाही आणि ऑब्टूस पण नाही, म्हणजे पी हा निगेशन येईल आणि क्यू ला पण निगेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टेटमेंट मध्ये इथे मी सांगायचं विसरलो, जेव्हा जेव्हा तुम्ही पी स्टेटमेंट घेणार आहे, पी स्टेटमेंट इथे लिहिताय, इथे मी लिहून दाखवणार. आता तुम्हाला पी स्टेटमेंट यामधला घ्यायचा आहे. कसं लिहिणार त्याला, पी इज ॲक्यूट, नायदर लिहायचं नाही. ठीक आहे, पहिला स्टेटमेंट काय येईल, ठीक आहे, अँगल इज ॲक्यूट. ठीक आहे, पी हा स्टेटमेंट काय येईल, अँगल इज ॲक्यूट. इथे नायदर किंवा नॉट घ्यायचा नाही. ठीक आहे, आता दुसरा स्टेटमेंट क्यू. दुसरा स्टेटमेंट क्यू काय, अँगल इज ऑब्टूस. काय रे, अँगल इज ऑब्टूस. ओके, असं आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म काय मग याचं, इथे घ्यायचं, नॉट इथे घ्यायचा. ठीक आहे, निगेशन इथे वापरायचं. जेव्हा आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहितो त्यावेळेस इथे निगेशन लावायचं. निगेशन म्हणजेच नॉट. ठीक आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, चलो भाई, इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. तर मग चला आता पुढचं पहा. पुढचा क्वेश्चन 5th. If triangle ABC is right angle at B,
देन मेजरमेंट ऑफ ए प्लस मेजरमेंट ऑफ सी इक्वल टू 90 डिग्री. बघा इथे कनेक्टिव्ह काय आहे आपला इफ देन, याने इथे आपल्याला काय वापरावा लागतो इम्प्लाइज. ओके, आता सर्वप्रथम आपल्याला पी स्टेटमेंट घ्यायचं. आता इथे सोपं आहे, इथे नायदर नॉर काही असं आलेलं नाही. आता पी स्टेटमेंट काय घेणार, ट्रायंगल इज, ठीक आहे, ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी, पी स्टेटमेंट घेणार. ओके, आणि क्यू स्टेटमेंट काय घेणार, मेजरमेंट ऑफ ए प्लस मेजरमेंट ऑफ सी इक्वल टू 90 डिग्री. झालं, हे झालं त्याचं सिम्बॉलिक फॉर्म. ओके, आणि दोघांच्या मध्ये काय इम्प्लाइज, काय इम्प्लाइज इथे इफ देन कनेक्टिव्ह आहे म्हणून. ओके, याच पद्धतीने तुम्हाला मांडायचं आहे. ओके, दोन स्टेटमेंट पी आणि क्यू च्या फॉर्म मध्ये घ्यायचे आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म दिलेल्या लॉजिकल कनेक्टिव्हच्या याच्यामध्ये लिहायचं. ओके, तर मग चला 6वा प्रश्न. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. आता इथे बघा कनेक्टिव्ह कोणता आहे, इफ अँड ओनली. आता दोन स्टेटमेंट कोणता घेणार, पी आणि क्यू. पी कोण घेणार, हिमा दास विन्स गोल्ड मेडल, आणि क्यू स्टेटमेंट काय येईल, शी रन्स फास्ट. ठीक आहे, आता इथे बघा इफ अँड ओनली इफ आला म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, डबल इम्प्लिकेशन, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. खाली बघा एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट, आता इथे बघा इथे बट आला. ओके, बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. आता इथे पण लक्षात ठेवा, आता एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. आता पहिला पी स्टेटमेंट काय घेणार, पहिला पी स्टेटमेंट काय तो एक्स इज नॉट घेणार नाही, ते पी स्टेटमेंट लिहिताना नॉट घेणार नाही, फक्त एक्स इज इरॅशनल नंबर असं घ्यायचं. एक्स इज इरॅशनल नंबर, ठीक आहे, इरॅशनल नंबर. ओके, आणि क्यू स्टेटमेंट काय घेणार, क्यू स्टेटमेंट काय घेणार, ठीक आहे, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ठीक आहे, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ओके, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. काय घेणार, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर, पी आणि क्यू. आता लक्षात घ्या, आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय. ओके, आता पी काय आपल्यापाशी एक्स इज अ रॅशनल नंबर, परंतु इथे बघा काय दिलंय, नॉट दिला, म्हणजे पी ला काय लागेल, नॉट लागेल, म्हणजेच निगेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कनेक्टिव्ह कोणता आहे, इथे बट साठी काय वापरणार, इथे आपण बट साठी आपण वापरणार अँड. काय वापरणार, अँड. लक्षात ठेवा, नायदर नॉर किंवा बट आलं तेव्हा आपण काय यूज करणार, अँड यूज करणार. इथे काय येणार मग क्यू. आता इथे नॉट आहे का क्यू मध्ये, क्यू मध्ये नॉट नाही, म्हणून इथे निगेशन लागणार नाही, निगेशन पी अँड क्यू यू. ठीक आहे, सिम्बॉलिक. ओके, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 इथे पूर्णपणे कंप्लीट केलाय. तर मग पाहूया क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. बघा दिलेल्या सब क्वेश्चनची आपल्या इथे ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, फक्त एक स्टेप इथे आगाव आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स्ट्रा आहे. सर्वप्रथम आपण इथे काय पाहतो रे, इथे दोन स्टेटमेंट इथे पाहतो. कोणते दोन स्टेटमेंट आहेत इथे आपले, 4 इज ऑड अँड ऑर 1 इज प्राईम. ठीक आहे, म्हणजे या दोन स्टेटमेंटला आपण पी आणि क्यू ने डिनोट करायचं आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, लेट, इथे लेट घेऊ आपण. ठीक आहे, लेट पी ला कशा 4 इज ऑड नंबरला आपण कशा डिनोट करू, पी ने. 4 इज ऑड. ठीक आहे, 4 इज ऑड. क्यू काय आहे आपल्यापाशी, क्यू आहे 1 इज प्राईम, 1 इज प्राईम. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय मला सांगायचं, सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 आठवते का, आता झालाय. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय येतो रे, सिम्बॉलिक फॉर्म ऑर आहे. ऑर म्हणजे वर तोंड येते. ठीक आहे, म्हणजे व्ही येतो. ओके, पी और क्यू. चला आता पुढे काय लक्षात घ्या, आता पुढे बघा, हे झालं आपलं इथपर्यंत. ओके, इथपर्यंत सर्वांना माहिती आहे, सिम्बॉलिक फॉर्म सर्वांना लिहिता येतो, कारण आताच प्रश्न झाला आपला क्वेश्चन नंबर. ओके, तर मग बघा, तर यापुढे काय करायचं आपल्याला, हे जे दिलेले स्टेटमेंट आहेत आपण इथे स्टेटमेंट मानले पी आणि क्यू. आता पी बघा 4 इज ऑड, हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पुढे दुसरा स्टेटमेंट 1 इज प्राईम, हा ट्रू आहे की फॉल्स आहे हे शोधायचं आपल्याला. मला सांगा पहिला स्टेटमेंट 4 इज ऑड ट्रू आहे का, आहे का, नो. ठीक आहे, मी इथे लिहिणार आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ
ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट P इज काय येणार मग F येणार. ओके बरोबर आहे ना. 4 इज ऑड आहे का नाही, आहे का नाही, म्हणजे हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार F होणार. समजते का. ट्रूथ व्हॅल्यू आपण F आणि T डिनोट करतो. ठीक आहे. आता बघा इथे Q 1 इज प्राइम. आता 1 ही प्राइम आहे का नो नेवर. ठीक आहे, म्हणजे इथे अँड Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल Q इज F. ओके Q ची F येईल P ची F येईल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट P इज F अँड Q इज F. दोघांची काय ट्रूथ व्हॅल्यू F. आता इथे बघा, इथे आपल्याला एकत्रित ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, दोघांची एकत्रित. आता इथे काहीच नाही. सर्वप्रथम काय करणार, हे दिलेले आपण सिम्बॉलिक फॉर्म आहे ना, इथे लिहिणार P और Q इक्विव्हॅलन्स लिहिणार आणि दिलेलं जो आता बघा, आता मला एक सांगा P काय झाले आपल्यापाशी ट्रूथ व्हॅल्यू F, Q काय आपल्यापाशी F. आता इथे आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज करावा लागतो. आता इथे आपल्याला ट्रूथ टेबल आठवावा लागतो. मला सांगा ऑर मध्ये F और F काय येते रे, डिसजंक्शनचा जे ट्रूथ टेबल आहे ते आठवावं लागेल. ऑर म्हणजे डिसजंक्शन मध्ये येतो ना ट्रूथ टेबल. ठीक आहे, त्यामध्ये लक्षात ठेवा ऑर जेव्हा येतो F और F काय होतो F होतो, अदरवाइज T असतात. लक्षात घ्या. अँड मध्ये पहिला T अँड T असेल, बाकी सगळे काय असतील F असतील. आणि दुसरी गोष्ट इथे बघा ऑर मध्ये F और F असतील, बाकी सगळे T असतील. लक्षात घ्या. ओके, तर मग बघा इथे ट्रूथ व्हॅल्यू काय आले फायनली F आली. मग इथे लिहिणार आपण हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू किंवा इथे लिहू शकता असं हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज TRUTH ट्रूथ व्हॅल्यू इज F. काही अवघड नाही. मग याच पद्धतीने हा पण प्रश्न आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. बघा सर्वप्रथम काय केले आपण, मी इथे रिपीट करतो. सर्वप्रथम काय केल्या, दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्या, पुन्हा त्यानंतर P आणि Q च्या ट्रूथ व्हॅल्यू इथे लिहिल्या. ट्रूथ व्हॅल्यू लिहून काय केलं रे, इथे एकत्रित व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, एकत्रित ट्रूथ व्हॅल्यू काय येतो इथे F. झालं, काही अवघड नाही. आता इथे फक्त एकत्रित फाइंड आउट करताना इथे आपल्याला टेबल थोडा आठवावा लागतो, ऑरचा, अँडचा, इम्प्लिकेशनचा, डबल इम्प्लिकेशनचा. ठीक आहे, तरच आपल्याला इथे सॉल्व करता येईल. ओके, आता पुढे बघा सेकंड क्वेश्चन. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राइम नंबर. आता इथे लक्षात ठेवा इथे अँड आला, म्हणजे इथे काय येणार इथे आपण. ठीक आहे, इथे लॉजिकल कंडिक्टर्स काय अँड आहे. ओके, इथे आपल्याला पुढे पोहायचं. सर्वप्रथम काय येणार इथे P स्टेटमेंट काय येईल 64 इज अ परफेक्ट. बघा हे सर्व काय तुम्हाला जमते, जास्त काही सखोलमध्ये सांगायची गरज नाही. पहिला स्टेटमेंट आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. दुसरा स्टेटमेंट आहे 46 इज अ प्राइम नंबर. दुसरा स्टेटमेंट काय 46 इज अ प्राइम नंबर. ठीक आहे, प्राइम नंबर. ओके, आता नेक्स्ट काय याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. याचा काय लिहायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म. चला सिम्बॉलिक फॉर्म काय दिले, इथे अँड आहे म्हणजे उघडा पडलेला V. ठीक आहे, P अँड Q. चला सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपली. ओके, नेक्स्ट स्टेप काय असणार, याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. कोणाच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला याच्या ट्रूथ व्हॅल्यू कोणाच्या P आणि Q च्या. चला ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट P लिहिणार, असं वाक्य लिहा, काही फरक पडत नाही. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट P इज काय रे मग, P ची ट्रूथ व्हॅल्यू काय मला सांगा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे सर्वांना माहिती आहे हा कोणाचा वर्ग आहे 64 8 चा स्क्वेअर आहे, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर आहे ना. ओके, म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार मग T येणार. हा ट्रू आहे. ठीक आहे, हा जो स्टेटमेंट आहे ट्रू आहे. ट्रू ची ट्रूथ व्हॅल्यू काय असते T. ओके, आता Q स्टेटमेंट बघा 46 इज अ प्राइम नंबर म्हटलं.
आता हे प्राईम नंबर आहे का 46 सर्वांना माहिती आहे प्राईम नंबर कशाला म्हणतो, ठीक आहे, ज्या संख्येला त्याच संख्येने व एकने भाग जातो, ठीक आहे, एकने व त्याच संख्येने, ठीक आहे, म्हणजे इट सेल्फ, ओके, भाग जातो त्या संख्येला आपण प्राईम नंबर म्हणतो, ठीक आहे. म्हणजे 46 ला इतर नंबरने इथे भाग जातो म्हणजे हा प्राईम नंबर नाही. म्हणजे क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार मग, ठीक आहे, हे फॉल्स आहे स्टेटमेंट, ठीक आहे, म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ येणार, क्यू इज एफ, ठीक आहे. मग आता पुढे काय रे, आता ही ट्रूथ व्हॅल्यू लिहिला, आता पुढे काय लिहिणार आपण, हा जो पॅटर्न आहे इथे लिहिणार पी अँड क्यू, इक्विव्हॅलंट देणार. आता इथे काय आपल्याला बघा, पी काय दिलेलं आहे आपल्यापाशी टी, पी काय आला आपला टी, क्यू काय आला एफ, ठीक आहे. आता इथे एक आठवावं लागेल टी अँड एफ काय येतो रे, आता सांगितलं टी अँड टी टी, बाकी सगळे अदरवाइज काय येतील एफ येतील. लक्षात ठेवा टी अँड टी टी अदरवाइज एफ, टी अँड एफ काय येणार मग इथे एफ. मग इथे लिहिणार हेस इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, हेस ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. काहीतरी अवघड आहे का रे, कसलंच अवघड नाही, एकदम सोपं आहे, ठीक आहे. बघा थर्ड क्वेश्चन, इथे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगणार आहे, ठीक आहे. फायनल ट्रूथ व्हॅल्यू इथे तुम्हाला लिहून देणार आहे, बाकी सगळं तुम्हाला करायचं, ओके. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 तुम्हाला सिस्टमॅटिक लिहून दिलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे, त्याची मांडणी करायचं आहे, ठीक आहे. तरच आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये, ठीक आहे, थेअरीमध्ये चांगले मार्क्स मिळतील, नाही तर शॉर्टकट मध्ये लिहाल तर मिळणार नाही. तर मग चला इथे सर्वप्रथम शोधूया पहिला स्टेटमेंट. पहिला स्टेटमेंट कुठे आहे, इथे आहे म्हणजे पी. दुसरा स्टेटमेंट इथे आहे म्हणजे क्यू, ओके. आता बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, पी अँड क्यू, ओके. आता मी इथे डायरेक्ट करतोय मी, ओके, डायरेक्ट इथे सांगतोय मी फायनल ट्रूथ व्हॅल्यू. आता पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, तो सर्वप्रथम पी इज प्राईम नंबर म्हटलं आहे का, प्राईम नंबर आहे, हे ट्रू आहे, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय टी येणार. आता 7 डिवाइड 94, ठीक आहे, 7 ने 94 ला भाग जातो का, नाही जात, ठीक आहे, म्हणजे हे काय आहे रे फॉल्स आहे, ओके. क्यू काय आपला फॉल्स आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार एफ येणार. आता कनेक्टिव्ह कोणता आहे, अँड, म्हणजे सिम्बॉल काय येणार हे येणार, कारण इथे दिल्याच ना आपण अँड, ठीक आहे, इथे बघायची गरज नाही, इथे अँड. आता इथे आपल्याला काय मिळायचं आहे, इथे बघा टी अँड एफ काय येतो, आता सांगितलं टी अँड टी टी अदरवाइज एफ, यानी इथे डोळे झाकून एफ इथे आपल्याला लिहायचं, संपला विषय. तर मग चला आता पहा क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणते, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3 इज अ रिअल नंबर. इथे सरळ सरळ सर्वांना दिसतंय की इथे एकच स्टेटमेंट आलेलं आहे, इथे 2 आहेत का रे, इथे कनेक्टिव्ह पण नाही, काहीच नाही, ठीक आहे. 2 स्टेटमेंट आहेत का, नाही, कनेक्टिव्ह नाही म्हणजे 2 स्टेटमेंट येणारच नाही, ठीक आहे. म्हणजे सरळ हे एक स्टेटमेंट आहे, आता इथे एक स्टेटमेंट आला त्यामुळे इथे काय घेणार, सरळ सरळ आपण इथे पी घेणार, ओके. पहिला स्टेटमेंट पीच येतो एकच. आता इथे दुसरी गोष्ट काय करायची आपला, याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता एका स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार, गरजच नाही ना, ठीक आहे, इथे कनेक्टिव्ह नाही. मग आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, इथे नॉट आलेला आहे, ठीक आहे, या स्टेटमेंटमध्ये नॉट आलेला आहे, म्हणजे या पीच्या समोर नॉट लावायचा, ठीक आहे, खूप सोपं आहे. आता दुसरी गोष्ट काय, याचा सिम्बॉलिक फॉर्म पण झाला, ओके, पी निगेशन पी येणार, ओके. आता पुढे काय, याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं, ओके. आता सर्वांना इथे दिसते हे वाक्य, ओके, या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार एफ येणार, ओके, येणार ना एफ, ठीक आहे. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3 आहे इज अ रिअल नंबर, ओके. मला सांगा हे 5 - 3 आहे, इथेच बघा फक्त या इथे फोकस करा, 5 - 3 आहे हा रिअल नंबर आहे का, नाही, ठीक आहे का, नाही. मग 5 - 3 आहे काय आहे, 5 - 3 आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे, कारण इथे आय आहे, ओके, हा काय कॉम्प्लेक्स नंबर आहे, रिअल नंबर नाही. म्हणजे या पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, ठीक आहे, या निगेशन पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार निगेशन एफ, ओके. इथे मी निगेशन का लिहिलं, या पी च्या समोर निगेशन आहे म्हणून इथे निगेशन लिहिलं, ओके. तर मग बघा आता निगेशन एफ आहे, आता इथे जास्त काही करायची गरज नाही. आता निगेशन एफ ची व्हॅल्यू काय येते, टी येते, लक्षात ठेवा, निगेशन एफ टी येतो, निगेशन टी एफ येतो, ओके, उलट येतात. आता बघा पाचवा प्रश्न, इफ 3 × 5 = 8 then 3 + 5 =
15. इथे पी आहे, इथे क्यू स्टेटमेंट, इथे दोन स्टेटमेंट आहेत बघा. आता इथे कनेक्टिव्ह कोणता आहे, इफ देन आहे. इथे कनेक्टिव्ह कोणता आहे, इफ देन. याने इथे आपण वापरणार पी इम्प्लाइज क्यू. इफ देन म्हणला की पी इम्प्लाइज क्यू, सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता मी इथे डायरेक्ट लिहिणार पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे रे बघा, 3 × 5 = 8. शक्य आहे का, नाही. सर्वांनाच इथे डोळे झाकून लिहिणार. काय लिहिणार, एफ. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ. आता क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, 3 + 5 = काय येणार, 8 येणार. इथे काय दिला मग, 15 दिला. म्हणजे याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ. ठीक आहे, म्हणजे दोघांची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिली इथे, एफ. ओके. आता इथे बघा तुम्हाला ट्रूथ टेबल पार्ट असणं आवश्यक आहे. 4 ट्रूथ टेबल आहेत आपले. ओके. कंजक्शन, ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन, ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल, यालाच म्हणतो आपण इम्प्लिकेशन पण. ओके. आणि ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनल. ओके. हे 4 ट्रूथ टेबल आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे आणि ते कसे करायचे हे मी पण सांगितले. ओके. तर मग बघा आता इथे इम्प्लाइज आहे, एफ इम्प्लाइज एफ. काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक ट्रूथ टेबल मध्ये एक ट्रिक्स आहे. अँड मध्ये टी टी टी, अदरवाइज एफ. ऑर मध्ये एफ एफ एफ. ठीक आहे, अदरवाइज टी. कंडिशनल मध्ये टी एफ एफ, अदरवाइज टी. बाय कंडिशनल मध्ये ठीक आहे, टी एफ अँड एफ टी, एफ असणार, अदरवाइज टी असणार. आता इथे बघा इम्प्लाइज आहे म्हणजे कंडिशनल आहे, एफ एफ काय येणार मग, टीच येणार. तर मग चला 6वा प्रश्न बघा. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. इथे कनेक्टिव्ह कोणता आहे, इफ अँड ओनली इफ. ओके. पहिला स्टेटमेंट पी, दुसरा स्टेटमेंट क्यू. ओके. आता इथे इफ अँड ओनली इफ आहे म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. याला सुद्धा डबल इम्प्लिकेशन, इक्विव्हॅलेंट. आता मला सांगा इथे मला ट्रूथ व्हॅल्यू लगेच लिहायची. पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय, मिल्क इज व्हाईट. व्हाईट असतो का रे, यस करेक्ट आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी. डबल इम्प्लिकेशन, स्काय इज ब्ल्यू. करेक्ट आहे का रे, यस स्काय इज ब्ल्यू म्हणजे हे ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार मग, टीच येणार. ओके. मग मला सांगा टी डबल इम्प्लिकेशन टी, आत्ताच सांगितलं काय, टी डबल इम्प्लिकेशन एफ अँड टी एफ डबल इम्प्लिकेशन टी काय येणार, एफ येणार. ओके. आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, टी आणि टी, टी आणि एफ काय येणार, टी येणार. ओके. म्हणजे इथे सरळ सरळ लिहिणार टी. कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज व्हायचं नाही. सरळ सरळ ट्रूथ टेबल काढा, त्याला एक ट्रिक्सने पाठ करा, ध्यानात ठेवा, लिहून काढा म्हणजे लक्षात ठेवा. इथे बघा 4 इज अ कॉम्पोजिट नंबर. हा काय आपला पी. 17 इज अ प्राईम नंबर. हा काय आपला क्यू. ओके. मधात कनेक्टिव्ह कोणता आहे, ऑर. म्हणजे इथे काय येणार, पी और क्यू इक्विव्हॅलेंट टू. पी काय येणार रे, 24 इज अ कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर आहे का, कोण सांगते मला. आता कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती आहे. कॉम्पोजिट नंबर आहे संयुक्त संख्या. लक्षात ठेवा, प्राईम नंबर सोडल्या, आता 1 to 100 पर्यंत एकूण 25 प्राईम नंबर्स आहेत. हे 25 प्राईम नंबर सोडले तर बाकी सगळे काय असतात, कॉम्पोजिट नंबर असतात. ओके. एकूण कॉम्पोजिट नंबर किती, ठीक आहे. आता इथे एक अपवाद येतो, 25 प्राईम नंबर्स आहेत. ओके. आणि ऑर्डर, आता ऑर्डर जे आहेत कॉम्पोजिट नंबर असायला पाहिजे. मग किती एकूण येतील कॉम्पोजिट नंबर, 75 येतील. ओके. पण तसं नाही, इथे 74च कॉम्पोजिट नंबर आहेत. का, कारण 1 हा प्राईम पण नाही, कॉम्पोजिट पण नाही. लक्षात, कारण प्राईमची व्याख्या काय होतं रे, प्राईम नंबरची व्याख्या काय, त्याचे 2 विभाजक येतात. प्राईम नंबरचे 2 विभाजक येतात. ठीक आहे. म्हणजे विभाजक म्हणजे फॅक्टर म्हणतो त्याला, 2 फॅक्टर्स पडतात. आणि लक्षात घ्या, कॉम्पोजिट नंबरचे 2 पडत नाही, 2 पेक्षा जास्त पडतात. समजलं का, 2 पेक्षा जास्त कॉम्पोजिटचे पडतात, प्राईमचे 2च फॅक्टर पडतात. आता मला सांगा 1 चा किती फॅक्टर पडतो, 1 चा एकही फॅक्टर पडत नाही. पडतो, सॉरी एकच पडतो. 1 चा इटसेल्फ आहे ना तो, म्हणून 1 हा कॉम्पोजिट नाही, प्राईम पण. ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने इथे पी काय येईल मग, 24 इज अ कॉम्पोजिट नंबर. यस ट्रू, कारण 24 हा मूळ नाही म्हणजे प्राईम असणारच. 17 इज अ प्राईम नंबर. यस ट्रू. और टी काय येईल मग इथे, पी और टी टी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2 इथे सॉल्व्ह केलेला आहे.
तर पुढचा जो आहे क्वेश्चन नंबर 4, ओके, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 त्याला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. आजचा लेक्चर आपण इथे स्टॉप करू. ठीक आहे.